लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळील खड्ड्यात दुचाकी स्वाराचा अपघात, रस्ता दुरुस्तीची मागणी। शिंदखेडा शहरातील दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकी स्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली। सुलवाडे येथील नागरिक आपल्या आईसोबत दुचाकीवरून जात असताना खड्ड्यात अडकून मोटरसायकलसह खाली पडले। त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे उपचार करण्यात आले। सदर रस्त्याचे यापूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले होते, मात्र पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधित ठिकाणी रस्ता खोदण्यात आला। रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत वॉल्व असल्याने दुचाकी स्वारांना अडचणीचा सामना करावा लागतोय। सदर रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचं काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत न केल्यानं त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झालाय। याचबरोबर दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या बाजूला असलेल्या गल्लीतही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त झाले। या परिसरातून नागरिकांची तसेच दुचाकी स्वारांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते, त्यामुळे नगरपंचायतीने या समस्येकडे विशेष लक्ष देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अपघातग्रस्त दुचाकी स्वारांनी ही नाराजी व्यक्त करत आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असताना या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला। नगरपंचायतीने तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि खोदलेला रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मुख्य संपादक भूषण पवार। पाटणगडनं येत असताना आज लगभग सुमारे 3 वाजता या अशा खड्ड्यांमुळे व अशा राहिलेल्या अपूर्ण कामांमुळे व नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे व विद्यमान जे आपण निवडून दिलेले जे सदस्य असतात त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज आमची गाडी या खड्ड्यांच्या एजला लागून इथे पडलेली। तर समजतंय ह्या घटनेमुळे जर कोणाचा जीव झाला, कोणाला जास्तीचा आघात झाला, त्याला सर्वस्वी जबाबदार कोण असणार याचं उत्तर मला इथल्या निवडून आलेल्या सदस्यांनी द्यावे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।